कबनूरमधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी. कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनलेली असून या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कबनूर तथा समाज कल्याण समिती सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर कुमार धोंडीबाई मारुती कांबळे यांनी केला आहे. आणि याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माननीय जास्मिन मॅडम तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ शिल्पा खोत मॅडम यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की कबनूर गावातील हॉटेलसमोरील परिसर, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिसर तसेच दत्तनगर येथील ओढ्यालगत सुमारे 40 ते 45 भटक्या कुत्र्यांचा कळप कायमस्वरूपी वावरत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. पहाटेच्या वेळी विद्यार्थी क्लास आणि शाळेसाठी या मार्गाने ये जा करत असतात. भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. नुकतीच एका विद्यार्थिनीच्या स्कूटीचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याची घटना घडलेली असून यापूर्वी अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत गटविकास अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या समन्वयातून ABC अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण, आक्रमक कुत्र्यांवर नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशी मागणी कुमार धोंडबाई मारुती कांबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. सदर निवेदनाची प्रशासनाने दखल घेत त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा कबनूर ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.